काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा अमरावती जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट वाढतानाचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। आपण सध्या अमरावती शहरातील जिल्हाधिकारी परिसरामध्ये आहोत, ज्या ठिकाणी वर्षभरही मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असतं, कारण या संपूर्ण परिसरामध्ये जिल्ह्यातले सर्वात महत्त्वाचे कार्यालय आहे, ज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, जिल्हा सत्र न्यायालय असेल, जिल्हा परिषद कार्यालय असेल, असे अनेक कार्यालय या परिसरामध्ये आहे। त्यामुळे संपूर्ण वर्षभर या ठिकाणी वर्दळ असतं। मात्र आता उन्हामुळे संपूर्ण वर्दळ कमी झाल्याचं चित्र एकंदरीत अमरावती शहरामध्ये पाहायला मिळतं। एकंदरीत जर बघितलं तर मागच्या वेळेला अमरावती शहरामध्ये जे आहे 46 अंशापार तापमान गेलेलं होतं। आता पुन्हाच ती परिस्थिती निर्माण होत असतानाचं चित्र अमरावती शहरामध्ये पाहायला मिळतंय। काही दिवस अवकाळी पावसाचं सावट अमरावती शहरावर लाभलेलं होतं, त्यामुळे काही दिवसापुरता गारवा जो आहे ते नागरिकांना मिळालेला होता। मात्र आज पुन्हा उष्णतेची मोठ्या प्रमाणात लाट अमरावती शहरामध्ये पाहायला मिळते। सकाळपासूनचं जर तापमान अमरावती शहरातलं पाहिलं तर 45 अंशापार तापमान आजचं अमरावती जिल्ह्याचं गेलेलं आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्माघाताला सुद्धा नागरिकांना सामोरं जातानाचं चित्र अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळतंय। आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 13 रुग्ण जे आहेत उष्माघाताचे मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे। तर त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहावं, काम असलं तेव्हाच घराबाहेर पडावं आणि स्वतःची काळजी घ्यावी, असं एकंदरीत जे आहेत आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तसेच हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या 17 तारखेपर्यंत अमरावती शहरावर उष्णतेची मोठ्या प्रमाणात लाट असल्याचे चित्र यावेळेस सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याची गरज सुद्धा यावेळी भासत आहे।